मराठी ऑडिओबुकमध्ये आपले स्वागत आहे. विविध पुस्तकांचे सारांश ऐकण्यासाठी मराठी ऑडिओबुकला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पाठवण्यासाठी शेअर करा आणि सर्वांनी मिळून व्हिडिओ लाईक करा. आता समरीकडे वळू. 3. मनाने कणखर असलेल्या व्यक्तींची 7 मुख्य वैशिष्ट्ये. तुम्ही ओळखत असलेल्या यशस्वी लोकांचा विचार करा. कोणी तुमच्या कुटुंबातले सदस्य असतील, ज्यांचा मोठा व्यवसाय असेल, एखादा मित्र असेल जो वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात नेहमी स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करतो आणि सातत्याने ते साध्य करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत असतो. नोकरीमध्ये एखादी सहकारी असेल जी अतिशय चोखपणे आपलं काम करत असेल. आपल्या सगळ्यांप्रमाणे या लोकांनाही प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागतो. त्यांच्याही जीवनात काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. त्यांच्याही जीवनात अचानक कठीण परिस्थिती उद्भवते, ज्यामुळे प्रगतीची गाडी रुळावरून घसरू शकते. न टाळता येणारं अपयश सगळीकडे दिसायला लागतं. तरी सुद्धा आपलं मनोधैर्य ते खचू देत नाहीत. सगळे अडथळे पार करून सरतेशेवटी यश मिळवतातच. अशा प्रत्येक व्यक्तीने मेंटल टफनेस विकसित केलेला असतो. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना लवचिक राहण्यास ते शिकलेले असतात. आपल्या समोरील आव्हानांचा सामना ते हिमतीने, धैर्याने व दृढतेने करतात. त्यांना स्वतःच्या क्षमताबद्दल विश्वास असतो. कष्ट आणि अपयश जीवनात अपरिहार्य आहे हे सत्य त्यांनी स्वीकारलेलं असतं. हे सगळे गुणधर्म ज्यांच्याकडे कसे आले यांचा अगदी खोलवर अभ्यास करावा. अशा मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या व्यक्तींचे 7 महत्त्वाचे गुणधर्म येथे देत आहे. गुणधर्म 1. आपल्या आवाक्याबाहेर असणाऱ्या गोष्टींपासून अलिप्त राहण्याची क्षमता. आपल्याला जशी विविध गोष्टींची आवड असते तशीच कणखर व्यक्तींनी सुद्धा असते. उदाहरणार्थ, काहींना ताज्या राजकीय घडामोडी जाणून घेण्याची आवड असते. अंतर्ज्ञान मिळवण्याच्या आशेने पंडितांचं ऐकून घेणं, त्यांचं मार्गदर्शन मिळवणं ही आवड असते. काहींचं लक्ष जागतिक तापमान वाढ, लोकसंख्या वाढ, अन्न सुरक्षा अशा विषयांकडे वेधलं जातं. अशा विविध विषयांमध्ये या लोकांना रस असतो. त्याविषयी माहिती ते जाणून घेतात. यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आवाक्यात नाही यांची त्यांना जाणीव असते. म्हणूनच आपल्या व्यक्तिगत जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष त्यामुळे उडणार नाही यांची काळजी ते घेतात. कणखर व्यक्ती आणि आपलं यामध्ये हा प्रमुख फरक असतो. उदाहरणार्थ, जागतिक तापमान वाढ हा विषय घ्या. वैयक्तिकदृष्ट्या आपण यासाठी काय करतो? त्यासाठी मत देऊ शकतो, याचिकांवर सही करू शकतो. तसेच वैयक्तिक स्तरांवर आपल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू कमीत कमी निर्माण होईल याची काळजी घेऊ शकतो. पण जागतिक स्तरावर ही तापमान वाढ कमी करण्याची क्षमता आपल्यामध्ये नसते. पण त्याबद्दल चर्चा करून, सल्ले देऊन पदरी निराशात पडणार असेल तर आपला अमूल्य वेळ कशाला खर्च करायचा? मनाने कणखर व्यक्ती यातून वेळी स्वतःला अलिप्त करून घेतात आणि आपल्या कामाला लागतात. गुणधर्म 2. अनपेक्षित घटना हाताळण्यास लवचिकता. एखादी घटना आपल्या अपेक्षित आहे तशीच घडणार असा आपल्याला आत्मविश्वास असतो. पण प्रत्यक्षात अनपेक्षितपणे काहीतरी वेगळीच घडतं. काही भलताच प्रसंगांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे सगळाच गोंधळ उडतो.
बऱ्याच लोकांना अशा वेळी काही सुचत नाही. त्यांच्या हातापायातील ताकदच निघून जाते. अशा प्रसंगी मनाने कणखर असलेल्या व्यक्ती थोडंसं अलिप्त राहून विचार करतात. एखाद्या कामाचं अगदी काळजीपूर्वक नियोजन केलेलं असतं, तरी सुद्धा एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे हे नियोजित काम उद्ध्वस्त होऊ शकतं, याची त्यांना जाणीव असते. म्हणूनच अचानक उद्भवलेल्या परिस्थितींशी जुळवून घेण्याची लवचिकता त्यांनी स्वतःच्या अंगी बांधलेली असते. आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करताना सातत्याने यश मिळवणारी व्यक्ती तुम्ही बघितली आहे का? एका पाठोपाठ एक उद्भवणाऱ्या समस्यांचा ते शांतपणे आणि संयमाने कसा काय सामना करू शकतात, कारण परिस्थितीशी जुळवून घेण्याची कुवत त्यांच्यामध्ये असते. अनपेक्षित येणाऱ्या संकटांना तोड देण्याची त्यांची मानसिक तयारी झालेली असते. मनाने कणखर असलेल्या व्यक्तींचा हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. गुणधर्म 3. जबरदस्त आत्मजागरूकता. आत्मजागरूकता त्यांच्या मनाच्या भावनिक अवस्थेची ओळख असते. तीच तुमचा निर्णय आणि कृती मागचा प्रेरणास्रोत असते. तुमच्या व्यक्तिमत्व आणि स्वभावांवर आत्मजागरूकतेचा सर्वात जास्त प्रभाव असतो. आत्मजागरूकतेची ही ढोबळ मनाने केलेली व्याख्या आहे. तुर्तास तेवढी समजली तरी पुरे आहे. मनाने कणखर असलेल्या व्यक्ती जबरदस्त आत्मजागरूक असते. त्यांना तसं असावंच लागतं. आपल्या आत्मजागरूकतेतूनच आपला आत्मविश्वास मिळत असतो. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीला ते आत्मविश्वासाने सामोरे जातात. ते परिस्थितीनुरूप स्वतःमध्ये बदल घडवतात. मार्गात येणाऱ्या अडचणींवर यशस्वीपणे मात करतात, कारण त्यांना फक्त स्वतःचंच सामर्थ्य किंवा बलस्थानच माहीत असतं. असं नव्हे तर स्वतःचा कमकुवतपणा, कमीपणा सुद्धा त्यांना माहीत असतो. या गुणधर्मामुळे ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात, ताण सहन करू शकतात, तसेच अडचणींच्या प्रसंगात लवचिकता दाखवू शकतात. बऱ्याच जणांना असं वाटते की आपल्याकडे जबरदस्त आत्मजागरूकता आहे, पण माझ्या मते फार थोड्या लोकांमध्ये ती असते. हे अगदी खरं आहे की ज्या गोष्टी आपल्या भावनेला हात घालतात त्या आपण ओळखू शकतो. कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला राग येतो, ताण जाणवते किंवा आनंद होतो हेही आपल्याला कळतं. आपल्यामध्ये काही सद्गुण आहेत, तसेच काही दुर्गुण आहेत हेही आपल्याला माहीत असतं. पण आत्मजागरूकता याचा अर्थ याहीपेक्षा अधिक खोलवर आहे. मनाने कणखर व्यक्ती अगदी जाणीवपूर्वक आपल्या स्वतःच्या मनाचा शोध घेतात. ते लक्षात घेऊन प्रतिकूल परिस्थितीत आपण आपलं वागलं पाहिजे यांचा मनाला विशेष प्रशिक्षण देऊन ते विकसित करतात. गुणधर्म 4. अनिश्चित परिस्थितीला तोंड देण्याची तयारी. मनाने कणखर व्यक्तीकडे अनपेक्षितपणे उद्भवलेल्या प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता असते, हे आपण पाहिलं. त्यांच्याकडे फक्त क्षमताच असते असं नाही, तर या प्रसंगांना तोंड देण्याची मानसिक तयारीही असते. त्यांना माहीत असतं की कोणत्याही योजना अगदी 100% अचूक नसतात. अंतर्ज्ञानाने त्यांनी ओळखलेलं असतं की काही अनपेक्षित घटनांमुळे नियोजित कामामध्ये अपयश येऊ शकतं. 18व्या शतकातील पर्शियन सैन्याचा सेनापती म्हणतो, युद्धाची कोणतीही योजना शत्रूच्या संपर्कात आल्यानंतर टिकत नाही. हे सगळं मान्य असूनही पुढील वाटचालींसाठी ते उत्सुक असतात. एखादं कार्य करत असताना जागोजागी अपयश येऊ शकतं.
हे माहीत असून सुद्धा ते आपलं काम करण्यासाठी तत्पर असतात. हा एक असामान्य गुणधर्म आहे. काही जणांकडे तो जन्मजात असतो, काही जणांकडे तो नसतो. पण जीवनात अनेक खस्ता खाल्ल्यानंतर, अनेक चांगले वाईट अनुभव आल्यानंतर, भावनिक, मानसिक आणि शारीरिक पराभव पचवल्यानंतर हा गुणधर्म विकसित होतो. अशा अनेक कणखर व्यक्ती असतात ज्यांनी आपल्या जीवनात अनेक संकटांना आणि आव्हानांचा यशस्वीरित्या सामना केलेला असतो. गुणधर्म 5. निराशेवर मात करून पुन्हा उसळी घेण्याची क्षमता. आयुष्य हे निराशेने भरलेलं असतं. किरकोळ निराशेमुळे आपल्या जीवनावर फारसा परिणाम होत नाही, पण काही वेळा ती खूप मोठी असते आणि कित्येक दिवस आपल्या मनावर घर करून राहते. उदाहरणार्थ, नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळण्याची संधी असते, पण ऐनवेळी ते आपल्याला मिळत नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घ्यायला मिळावा म्हणून एखादा खेळाडू वर्षानुवर्ष प्रचंड मेहनत घेतो, पण ऐनवेळी तो स्पर्धेसाठी अपात्र ठरतो. अशा वेळी येणारी निराशा सहजासहजी कमी होत नाही. अशा प्रकारच्या निराशेचा आपल्या मनावर इतका दुष्परिणाम होतो की आपण जोखीम पत्करणं टाळायला लागतो. हे नैराश्य आपल्याला जितकं जखडून ठेवतं की आपण आपल्या डोळ्यासमोर कुठलेही ध्येय ठेवू नये, कारण आपल्याला अपयशच येणार आहे असं वाटतं. कसल्याही योजना बनवू नयेत, काहीही कृती करू नये असं वाटू लागतं. थोडक्यात या नैराश्यामुळे आपला प्रगतीचा मार्ग खुंटतो. या निराशेकडे बघण्याचा कणखर व्यक्तीचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असतो. आपल्या सर्वांप्रमाणे यांनाही जाणीव असते की अशा छोट्या मोठ्या निराशा हा जीवनाचा एक भाग आहे, पण असे नैराश्य येणारे प्रसंग म्हणजे नवीन काही शिकण्याची मिळालेली संधी आहे असं त्यांना वाटतं. त्यातून आपल्याला काय बोध घेता येतोय, काय शिकवण मिळतंय, इकडे ते लक्ष देतात. या निराशाजनक गोष्टींमुळे लक्षात येतं की कोणते डावपेच यशस्वी ठरत नाहीत, कोणता दृष्टिकोन योग्य नाही, भविष्यात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हेही यावरून लक्षात येतं. मनाने कणखर असलेल्या व्यक्ती असा निकोप दृष्टिकोन ठेवतात. त्यामुळे निराशा आणि अपयश झटकून ते पुन्हा एखादी उसळी घेतात, भरारी घेतात. गुणधर्म 6. भावनिक प्रभुत्व, भावनांवर नियंत्रण. आपल्या सर्वांनाच नकारात्मक भावनांचा अनुभव येतो. आपली अपेक्षा पूर्ती न झाल्यामुळे आणि नैराश्यातून या नकारात्मक भावना उगम पावतात. तसेच काही अघटित प्रसंग घडल्यामुळे जीवनात गुंतागुंत निर्माण होते व त्यामधून या नकारात्मक भावना जन्म घेतात. उदाहरणार्थ, नोकरीच्या ठिकाणी जर खराब कामगिरीचा अहवाल पुअर परफॉर्मन्स रिव्ह्यू मिळाला तर दुःख होतं. एखाद्या परीक्षेची तयारी करण्यामध्ये आपण महिनोन्महिने घालवतो. त्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळत नाहीत तेव्हा स्वतःचा राग येतो, चिडचिड होते. एखादी महत्त्वाची भेट ठरलेली असते, अचानक ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे तेथे जायला उशीरच होतो आणि पदरी तीव्र निराशा पडते. असाही अनुभव तुम्हाला आलेला असेल. आपल्यापैकी बहुतेक जण भावनांच्या प्रभावाखाली जगत असतात. म्हणूनच राग, निरुत्साह, नैराश्य अशा नकारात्मक भावना उत्पन्न झाल्या की समस्या निर्माण होतो. अशा भावनांना आपल्याला मागे खेचतात. अशा भावना आपल्याला योग्य निर्णय घेण्यापासून आणि कृती करण्यापासून रोखतात. त्यामुळे आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती खुंटते. मनाने कणखर असलेल्या व्यक्तींनी आपल्या भावनांवर प्रभुत्व मिळालेलं असतं.
इतरांपेक्षा त्यांचा EQ इमोशनल इंटेलिजन्स खूपच उच्च असतो. यांचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या मनात नकारात्मक भावना उत्पन्न होत नाहीत. उलट त्यांना अशा भावनांची जाणीव असते. त्यावर योग्य नियंत्रण ठेवून ते पुढील वाटचाल करतात. गुणधर्म 7. व्यावहारिक आशावाद. नकारात्मकतेमुळे आपल्या कामाचा वेग मंदावणं अगदी साहजिक आहे. अक्षरशः दररोज आपल्या आजूबाजूला नकारात्मक गोष्टी घडतात. उदाहरणार्थ, काही राजकीय घडामोडी किंवा आर्थिक मंदीचं संकट. अशा गोष्टींमुळे आपल्याला काळजी वाटते, नैराश्य येतं. असं म्हणतात की ज्या व्यक्तींची वृत्ती सकारात्मक असते ते मनाने कणखर असतात. अशा व्यक्ती भविष्याविषयी आशावादी असतात. एखादं अरिष्ट कोसळलं तर आपण हताश होतो, निराश होतो. पण कणखर व्यक्ती अशा प्रसंगी सावध असतात. याचा अर्थ असा नाही की आजूबाजूला काहीही घडलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. पण संकटामध्ये, आपत्तीमध्ये सुद्धा काही चांगली संधी आहे ते शोधतात. कणखर व्यक्ती व्यवहारी असतात. नकारात्मकतेला ते आपल्या मनात थारा देत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या क्षमतांवर आणि निर्णय क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितींवर आपण निश्चितपणे मात करू शकू असा त्यांना आत्मविश्वास असतो. मानसिक कणखरतेविषयी सुवार्ता. कोणीही व्यक्ती जन्मतः मनाने कणखर असते असं नाही. ही कणखरता विकसित करावी लागते. याचा अर्थ ती विकसित करणं